जिंतूर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी आमच्या आईची आज निवड झालेली आहे. माननीय पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साहेब, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब व कृषी उत्पन्न बाजाराचे सभापती गंगाधरराव बोर्डीकर आणि नगराध्यक्ष प्रतापजी भैया देशमुख साहेब, गटनेते सचिन भैया मुन्ना गोरे आणि सर्व नगर परिषद सदस्य, माननीय पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साहेब यांनी जे शब्द दिलता मुस्लिम समाजाला आज त्यांनी पाळला आहे शब्द, आणि सर्व नगर परिषद सदस्य यांच्या सहकार्यामुळं आज उपाध्यक्षपदी बिनविरोध माझी निवड झाली, आईची आमच्या निवड झाली. तरी मी सगळ्या शहराच्या विकासासाठी आम्ही सगळे आग्रही राहणार आहे आणि सगळ्या सुविधा मूलभूत कारण आम्ही पाणी हो, कचरा हो, सगळं आम्ही सगळे आमची सभागृह मिळून आम्ही नगरसेवक नगराध्यक्ष आम्ही मिळून सगळं करणार आहे शहरासाठी विकासासाठी आणि सर्वांचा आभार मानतो. परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगर परिषदेवर भाजपचा झेंडा इतिहासात प्रथमच यंदा रवलेला आहे. भाजप पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेले प्रताप भैया देशमुख यांचा घवघवीत विजय प्राप्त झालेला आहे. तसेच या ठिकाणी 16 नगरसेवक भाजप पक्षाचे निवडून आलेले. दरम्यान या ठिकाणी शासकीय प्रशासनाच्या नियमानुसार या ठिकाणी आज दिनांक 16 जानेवारी सकाळी 11च्या सुमारास 3 स्वीकृत सदस्य व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया आता संपन्न झालेली आहे. दरम्यान या ठिकाणी जिंतूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी म्हणून उमेश डाकणे तसेच या ठिकाणी नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीमध्ये या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून या ठिकाणी सर्वात प्रथम बुशरा बेगम शेख मोनिस यांची स्वीकृत सदस्य म्हणून भाजप पक्षाकडून निवड झालेली, तर दुसरीकडे या ठिकाणी भाजप पक्षाकडून डॉक्टर दुर्गादास कानडकर यांची भाजप पक्षाकडून स्वीकृत सदस्य म्हणून निवड झालेली. या दोन सोबतच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्वीकृत सदस्य म्हणून निवड झालेली. त्यानंतर 1 घंट्याच्या नंतर या ठिकाणी उपनगराध्यक्ष पदासाठी तब्बल 1 घंट्याच्या कालावधीमध्ये चर्चा विमर्श होऊन या ठिकाणी अनेक इच्छुकांची भावी गर्दी होती आणि नेमकी ही माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत संपूर्ण जिंतूरकरांच्या मनामध्ये कुतूहल लागलेली होती. विशेष बाब ही होती की जाहीर सभेमध्ये सन्माननीय आमदार रामप्रसाद बोर्डीकर, पालकमंत्री नामदार मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं होतं की नगर परिषदेवर भाजपचा झेंडा रावला तर आम्ही मुस्लिम समाजाला या ठिकाणी उपनगराध्यक्ष पद देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं. त्यामुळेच या ठिकाणी 6 नगरसेवक मुस्लिम समाजाचे निवडून आले होते आणि 6 लोकांनी या ठिकाणी दावेदारी केली. त्यामुळे नेमकी कोणाकडे हा पद जातो याकडे संपूर्ण जिंतूरकरांचं लक्ष लागलेलं होतं. त्यातच या ठिकाणी मागील 2 दिवसापासून या ठिकाणी माजी नगराध्यक्ष गटनेते सचिन उर्फ मुन्ना गोरे तसेच या ठिकाणी नगरसेवक गोपाळ रोकडे व टिका खान या तिघाच्या नावाची खूप चर्चा सुरू होती. त्यातच या ठिकाणी मुस्लिम समाजाला या ठिकाणी उपनगराध्यक्ष पद मिळणार नसल्याची चर्चा सुरू झालेली होती. याचं कारण दिला जात होतो की जर स्वीकृत सदस्य मुस्लिम समाजाचा घेतलं तर या ठिकाणी उपनगराध्यक्ष पद हा हिंदू समाजाच्या नगरसेवकाला देण्यात येईल असा तर्क लावला जात होतो. मात्र या सर्व तर्क वितर्काला या ठिकाणी बोर्डीकर साहेब यांनी सगळ्या तडा देत या ठिकाणी पुन्हा एकदा स्वीकृत सदस्यामध्ये देखील मुस्लिम समाजाला या ठिकाणी झुकता माप दिला. तर उपनगराध्यक्ष पदी म्हणून या ठिकाणी मेमुन्निसा बेगम, फैज खान पठाण म्हणजे या ठिकाणी टिका खान यांच्या आई मातोश्री जे की सलग 5 वेळेस नगरसेवकाचा मान मिळवलेला आहे, म्हणून त्यांना त्यांच्या ज्येष्ठतेचा विचार करून आणि त्यांच्या कामाची शैली बघून त्यांना उपनगराध्यक्ष पदाची माळ त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे. पुढील भाग अशी की आता येणाऱ्या काळामध्ये सर्वांचे लक्ष लागलेले आता कोणते सभापतीपद कोणाला मिळते याकडे सर्व नगरसेवकांसोबतच या ठिकाणी जिंतूरकरांचे लक्ष लागलेले. आता सभापतीपद कोणतं कोणाला मिळेल याबद्दल जर तुम्हाला काही माहीत असेल तर कॉमेंट देऊन निश्चित कळवा. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.